सिद्धांत आहे बरं का तिसऱ्या अध्यायाचा मोठा सिद्धांत आहे. माझे शब्द नीट आहे का बरं का. कर्म केलंच पाहिजे माणसाने हा सिद्धांत आहे. पण याच्या नंतरचा विचार माणसाने करू नये. ते दुःखाचा सुखाचा विचार भगवंताचा आहे. अगदी इमानदारीने तुम्ही कर्म केलं, कर्म करणंच तुमच्या हातामध्ये आहे, पुढचं तुमच्या हातामध्ये नाही आहे. आमचे डॉक्टर लोक आहेत, एखादी सिरियस केस त्यांच्याकडे आली, काय करू शकतात ते? व्यवस्थित ऑपरेशन करू शकतात. जगणं न जगणं पेशंटच्या जीवनावर. कर्तव्य कर्मच प्रत्येक बाबतीमध्ये हा सिद्धांत आहे. शेतकऱ्यांनी उत्तम शेती करावी, सगळी चांगली शेती केली त्यांनी, पण तो जर म्हणत असेल की शेतीपासून मला एवढं उत्पन्न मिळालं पाहिजे, निसर्ग बांधलेला नाही, काय अवस्था झाली मी आता न बघितली. सगळ्या शेतकऱ्यांच्या आशेवर गारा पडल्या, पाणी पडल्या असं म्हणत नाही बरं. आता काय करणार आहे तुम्ही? तुम्ही आशाच का केली हा पहिला प्रश्न आहे. नाही महाराज तुम्ही संत आहेत, जरा शेतकऱ्याच्या बाबतीत उदारक धोरण ठेवा. मी ठेवतो, पण देवाने ठेवलं पाहिजे ना. माझी इच्छा आहे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी, माझी इच्छा आहे. पण निसर्गाचं मत काय आहे हे कुणी ठरवलेलं आहे? आणि निसर्ग शब्दाचा अर्थच ईश्वर आहे. विज्ञान काय सांगतंय? कमी दाबाचा पट्टा तयार झाला, कुणी केला? प्रश्न शिल्लकच आहे. मागे पेपरला आलो तर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला उत्तर ध्रुवीय स्थळावर, म्हणून इंग्लंडमध्ये बर्फाचं प्रमाण जास्त झालं. घराच्या समोर प्रत्येकाच्या लंडनमध्ये 4-4 फूट एका रात्रीमध्ये बर्फ साठतो. कशामुळे? कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे. कोणी निर्माण केला पट्टा? विज्ञान म्हणतात ते माहित नाही आम्हाला. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला एवढं सांगू शकतो, पण पट्टा का निर्माण झाला हे सांगू शकत. यालाच म्हणतात कर्म. एक कर्म सामुदायिक असतं आणि एक कर्म व्यक्तिगत असतं. अर्थ लक्षात येतोय? सामुदायिक कर्म शब्दाचा अर्थ असा आहे समुदायाचं कर्म. समजा एक विशिष्ट प्रकारचा एरिया आहे, तिथे जर काही निर्माण झालं तर ते सामुदायिक कर्म असतं. त्याचे सुखदुःख साधूसह सगळ्यांना भोगावे लागतात, ते सामुदायिक कर्म आहे. आणि एक व्यक्तिगत कर्म आहे, सगळ्याचं चांगलं होतं आणि याचंच पिकत नाही पट. सगळ्यांची शेती सारखीच असते. हे बियाणं आणतं ते ना किडकं बियाणं निघतं, पेरतं सगळ्याबरोबर, उगवतं सगळ्याचं, याचं एकट्याचं उगवत नाही. तो म्हणतो काय झालं? बियाणं खराब आहे, कर्म खराब आहे, म्हणून तुझ्याच नशिबात का खराब आहे? चांगलं बियाणं शोधायला गेलास तू आणि बियाणं खराब निघालं, नशीब काय करता येत नाही त्याच्यामध्ये. परिवर्तनीय असं जीवनामध्ये नाही काही. हे तिसऱ्या अध्यायाचा मुख्य सिद्धांत आहे. आणि या सिद्धांताचं मुख्य लक्षण फार पूर्वीपासून चाललेलं आहे. सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती. पृथ्वी ज्यावेळेस निर्माण झाली होती त्यावेळेस प्रजापतीनं हा सिद्धांत सगळ्या जगासमोर मांडलाय. सगळ्यांनी कर्म केलंच पाहिजेत. बिना कर्माचं खाणाऱ्याला भगवंत म्हणतात मी पचू देणार नाही. नीट ऐका ज्ञानेश्वरी. जो वाटून खाणार नाही, जो स्वतः एकटाच खाईल, भगवंत म्हणतात ए पचंती आत्मकारणात सस्ते नये. जो स्वतः करता जीवन जगतो, भगवंत त्याला म्हणतात तो चोर आहे. तुम्ही ठरवा तुम्ही कोण आहात. हे भगवंतानी किती सोप्या आणि साध्या शब्दामध्ये लिहिलेले आहेत. यज्ञ म्हणजे काय? कुंड तयार करून हवन करणं, त्याला यज्ञ म्हणत नाही. यज्ञ शब्दाचा अर्थ आहे सामुदायिक जीवन जगणं, त्याचं नाव आहे यज्ञ. यज्ञ म्हणजे कुंड करा, हवन करा, बाकीच्याने बसून राहणे, एकाने आहुती टाका, ते यज्ञ नाहीत. यज्ञ शब्दाचा जो ज्ञानेश्वरीमध्ये अर्थ आहे तो आपल्या वाट्याला आलेलं कर्म करणं, हेच स्वधर्म आहेत, हाच यज्ञ आहे. तो इमानदारीने केलं तर तो यज्ञ फलीभूत होतो.
यज्ञ परिपूर्ण होतो. म्हणून यज्ञ म्हणजे एकट्याने, आणि एकट्याने करणंच चुकीचं आहे हे कर्मामध्ये शिकवलं जातं. आणि वस्तुस्थिती अशी ज्ञानोबराय सांगतात, एकट्याला या जगात काहीच करता येत नाही. तुमच्या अंगावरचे जे कपडे आहेत याला किती माणसाचं योगदान आहे, कधी अभ्यास करून पाहिलंय का? ते कापसाचं बी कुठं तयार झालं, कुठल्या जमिनीमध्ये तो कापूस तयार झाला, कुठल्या शेतकऱ्याने विकला, कुठल्या व्यापाऱ्याने घेतला, कुठल्या मिलमध्ये गेला, कुठं त्याचा दोरा तयार झाला, कुठल्या कंपनीमध्ये गेला, कुठं कापड झालं, कुठल्या होलसेलकडे आलं, कुठल्या कॉमनकडे आलं, आणि कुठल्या शिंप्याकडे जाऊन तुमच्या अंगात आलं. किती माणसं लागली? काय करतो एक माणूस? काय किंमत आहे त्याला? परिवर्तन किती? माणसंच माणसाचं, याला म्हणतात यज्ञ. यज्ञ शब्दाचा अर्थ आहे एकटा माणूस काहीच करू शकत नाही जगामध्ये. अप्रत्यक्ष का होईना माणसंच माणसाला मदत करतात, कुठल्या ना कुठल्या रूपाने हो. संशोधनाच्या रूपाने हो. ज्याने विजेचा शोध घेतलाय त्यांनी या जगावर उपकारच केलेले आहेत, तो यज्ञच आहे त्याचा. संशोधकांना जुन्या काळामध्ये ऋषी म्हणायचे. जसं आपले विश्वामित्र ऋषी आहे, संशोधन केलेले आहेत, कणाद ऋषी आहेत, अणु परमाणूचा शोध घेतलेला आहे. अणुभट्टी लावणारे या जगातले पहिले वैज्ञानिक म्हणजे गौतम ऋषी, ज्यांनी त्र्यंबकेश्वरला अणुभट्टी लावलेली होती. संशोधकच आहेत. नष्ट झाला असेल हा भाग सोडून द्या, पण भगवंताचा पहिला नियम असा आहे, कर्म हे केलंच पाहिजे. आणि जी तुम्हाला मी प्रक्रिया सांगितली हीच प्रक्रिया. अन्नात भवन्ति भूतानि, भगवंताचं वाक्य बरं का. अन्नापासून प्राणी जन्माला येतो. अन्नात भवन्ति भूतानि. आणि अन्न कशापासून जन्माला येतं? पर्जन्यात अन्न संभवाः. पाऊस पडला तर अन्न जन्माला येतं. पाऊस पडावा की न पडावा हे कोणाच्या हातामध्ये? यज्ञाच्या हातामध्ये. यज्ञ म्हणजे सामुदायिक कर्म. पर्जन्यात अन्न संभवाः आणि यज्ञात भवती पर्जन्य. सामुदायिक कर्म जर चांगला असेल तर निश्चित रूपाने तो परिसर सुखी असतो, तिथे तुम्ही जन्माला येता. यज्ञ कर्म समुद्भवम. म्हणून कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी. कर्माला ईश्वर माना हा ज्ञानोबरायांचा सिद्धांत आहे. याच्यापेक्षा काय सांगायचं तुम्हाला? मग तुम्ही संन्यासी आहात, ब्रह्मचारी आहात, संसारिक आहात का कोण आहात, ईश्वराला या सगळ्या गोष्टी मान्य नाही. कर्म हे करावंच लागेल, त्याच्याबद्दल दुमतच नाही. आणि भगवंतांनी स्वतःचं उदाहरण दिलेलं आहे. अर्जुना, मी ईश्वर आहे, मला सांग मी का काम करतो? मला काही मिळवायचं या जगामध्ये? काही या जगात मिळालेलं नाही अशी एखादी वस्तू आहे? भगवंत अर्जुनाला प्रश्न विचारतात स्वतःबद्दल. नानवाप्तमवाप्तव्यम. या जगात काही मिळवायचं शिल्लक आहे का अर्जुना माझ्यासाठी? नाही. काही शिल्लक राहिलेलं नाही. मग मी का कर्म करतो? जर मी ईश्वर असून व्यवस्थित कर्म करतो तर माझ्या मागून जन्माला येणाऱ्या सगळ्या लोकांनी कर्म हे केलंच पाहिजे. अर्थ कळतोय? देव जर काम करतो, रामचंद्र प्रभू जर काम करतात आणि तुम्ही जर बिनकामाचं खायचं म्हणलं तर देवाला राग येणार नाही का? म्हणून आजही तुम्ही अभ्यास करून पहा, कर्म करणारी माणसं श्रेष्ठ होतात. कर्म करणारे. आज ज्या ज्या लोकांना मान आहेत, ज्या ज्या लोकांचे पुतळे आहेत, ज्या ज्या लोकांना देशासाठी मानलं जातं, कामासाठी मानलं जातं, श्रीमंतीसाठी मानलं जातं, हे सगळे कर्मवीर आहेत, कर्मप्रधान आहेत. हा भगवंताचा आदेश आहे.